नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गोपाळ काला बनवतोय. जन्माष्टमी स्पेशल रेसिपी आहे ही. यालाच दयाचा काला असे सुद्धा म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी हे गाई चारायला रानात जात असत. प्रत्येक जण सोबत शिदोरी घेऊन जात असे. या शिदोरी गाई चारायला सोडल्यानंतर सर्व मित्र एकत्र बसून खात असत. प्रत्येकाची शिदोरी ही वेगवेगळ्या चवीची असायची. कोणाची गोड तर कुणाची आंबट तर कुणाची तिखट तुरट, पण सर्वांना एकच चव चाखता यावी यासाठी सर्व बालगोपालांनी मिळून सर्व शिदोरी एकत्र करून एक सुमधुर चवीचा काला तयार केला आणि त्यातूनच भेदभाव विसरून एकात्मतेचा संदेश दिला. बालगोपालांनी बनवलेल्या या सुमधुर काल्यालाच गोपाळ काला असं म्हटलं जातं. म्हणूनच हा गोपाळ काला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटला जातो. चला तर मग हा गोपाळ काला कसा करायचा ते बघूया. अर्धा कप पोहे घेतले. पोहे इथे जाड पातळ कुठलेही घेऊ शकता. मी इथे कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घेतले. आता पोहे चाळणीत घालून स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, म्हणजेच नरम करून घ्यायचे आहे. त्यासाठी बघा खाली मी एक भांड ठेवून घेतलं, म्हणजे पोह्यांचं पाणी हे खाली पडेल. तर बघा पाणी घालून हे चांगले व्यवस्थित नरम होईल इतपत भिजवून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे. फक्त 5 मिनिटासाठी ठेवले तरी चालतील. बघा 5 मिनिटानंतर पोहे छान नरम झालेत. आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. पोहे बाउल मध्ये काढल्यानंतर यामध्ये आणखी काही जिन्नस एकत्र करायचे आहे. त्यामध्ये अर्धा कप कुरमुरे किंवा चुरमुरे म्हणतात ते घेतले. त्यानंतर अर्धा कपच ज्वारीच्या लाया घेतल्या. त्यानंतर यामध्ये पाव कप फुटाण्याची डाळ घातली. तुम्ही इथे हरभरा डाळ भिजवून ती सुद्धा घालू शकता. आता इथे मी सफरचंदाचे काप घातले, तर तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये फळं घालू शकता. त्यानंतर डाळिंबाचे दाणे घातले, तर आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये फळं घालू शकता. इथे तुम्ही काकडीचा वापर सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सर्व चमच्याच्या मदतीने एकजीव करून घेऊ. तर हा काला तयार करण्यासाठी कुठलाही परफेक्ट मेजरमेंट नाही, परंतु या ठिकाणी मी अर्धा कप याप्रमाणे सर्व जिन्नस घेतलेले आहे. बाकी फळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे सर्व चांगलं एकजीव करून घेतलं. आता यामध्ये अर्धा कप प्रमाणेच फ्रेश असं दही घातलं. दही घातल्यानंतर याला एक सुमधुर असा वास सुटतो. त्या वासानेच हा काला मनाला भावतो. आता हे घातलेलं दही सुद्धा चमच्याच्या मदतीने चांगलं काल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. ज्याप्रमाणे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये जो प्रसाद वाटला जातो, अगदी त्याच चवीचा त्याच गोडीचा सुमधुर असा हा प्रसाद तयार होतो. घरच्या घरीच हा काल्याचा प्रसाद आपण बनवून खाऊ शकतो. तर दही सुद्धा चांगलं एकजीव करून घेतलं. आता यामध्ये थोडीशी साखर घालूया आणि साखर सुद्धा चांगली मिसळून घेऊया. आता यावर सर्वात शेवटी खमंग फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तडका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा जिरं, 2 हिरवी मिरची बारीक चिरून घातली. अर्धा चमचा याप्रमाणे आलं हे बारीक किसणीने किसून घेतलं, तर ते घातलं. आलं किसून किंवा ठेचून घालायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर हा छान येतो. त्यानंतर थोडासा हिंग घातला. चमच्याने एकजीव करून घेतलं आणि ही खमंग फोडणी या काल्यावर घातली. आता वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व चांगलं चमच्याने मिसळून घ्यायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यात बघा हा श्रीकृष्णाचा जन्माष्टमी विशेष प्रसाद तयार झालेला आहे. तयार दही काल्यामध्ये भक्तीचा गोडवा तर असतोच. तर चला बाउल मध्ये काढून हा आपण भगवान श्रीकृष्णाला अर्पण करूया. तर हा सर्व भेदभाव विसरून एकात्मतेचा संदेश देणारा गोपाळ काला तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. अप्रतिम चवीचा हा गोपाळ काला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.